मुंबईच्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आज मनसेकडून आहे गटाध्यक्षाचा मेळावा आहे आयोजित करण्यात आला। संध्याकाळी 4 वाजता या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना आहे संबोधित करणार। मात्र त्याआधी या ठिकाणी तयारीचा आढावा घेण्यासाठी स्वतः मनसे नेते शिरीष सावंत जी आले आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीने तयारी पूर्ण झाली आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईमधील गटाध्यक्षांचा आजचा हा मेळावा आहे। मुंबईमध्ये साधारणपणे 9,911 याद्या आहेत। त्या 9,911 याद्यांवरती प्रत्येक यादीवर साधारणपणे 2 ते 3 गटाध्यक्ष नेमणुका आमच्या पूर्ण झालेल्या आहेत। अर्थात काही ठिकाणी जे डार्क स्पॉट ज्याला आपण म्हणतो, जिथे उच्चभ्रू वस्ती किंवा त्या ठिकाणी गटाध्यक्षांच्या नेमणुका होत नाहीत, परंतु इतर सर्व ठिकाणी म्हणजे साधारणपणे 80 ते 85% नेमणुका पूर्ण झालेल्या आहेत। आणि त्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आजचा हा मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याला राजसाहेब ठाकरे आपल्या शैलीमध्ये मार्गदर्शन करतील। काय आजच्या भाषणामध्ये बोलतील राजसाहेब? कारण गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये विविध मुद्दे असतील, ते गाजलेले मुद्दे असतील किंवा राज्यपालांचं विधान असतील किंवा काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांचं भारत जोडो यात्राच्या सावरकरांबद्दल केलेले वक्तव्य आहे, या सर्वांबद्दल समाचार घेतील का राजसाहेब? अनेक मुद्दे आहेत। गेल्या 4 महिन्यापासून ज्या महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडत आहेत, अनेक राजकीय स्थित्यंतरं आलेली आहेत। त्याबरोबरच गेल्या महिन्याभरामध्ये अनेक लोकांनी जी बेताल वक्तव्य केली आहेत, त्या सर्वांचा परामर्श राजसाहेब या सभेच्या माध्यमातून करतील। परंतु मला असं वाटतं की आजच्या या सभेचा मूळ विषय हा महानगरपालिका निवडणूक आहे आणि गटाध्यक्षांना मार्गदर्शन आहे। परंतु भाषणाच्या ओघात, बोलण्याच्या ओघात नक्कीच या विषयांना स्पर्श करतील। महानगरपालिका जसं आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हटलं, कशा पद्धतीने एकंदरीत गटाध्यक्षांना त्या ठिकाणी राज ठाकरे संबोधित करतील? कारण की गटाध्यक्ष जे आहेत एक महत्त्वपूर्ण चेहरा आहेत, ते समाजामध्ये लोकांपर्यंत ग्राउंड झिरोवर जातात। मात्र त्यांना कशा पद्धतीने आजच्या या मेळाव्यामध्ये त्यांना मार्गदर्शन केलं जाणार? नाही, गटाध्यक्षांचं काम सुरू झालेलं आहे। गटाध्यक्षांनी पहिलं काम म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचणं, आणि ते काम सुरू झालेलं आहे आणि त्याचंच मार्गदर्शन केलं जाईल या माध्यमातून। एकंदरीत आपण जे तयारी पाहायला आलात, तुम्ही आढावा घेताय, तर किती खुर्च्या वगैरे किती लोक या ठिकाणी येतील आणि कशा पद्धतीने एकंदरीत तयारी त्यांच्यासाठी असते? तुम्ही बघाल तर हे सभागृह, याच्यामध्ये कॉलम्स नाही आहेत। बाकी इतर जी सर्व सभागृह जिथे होतात तिथे कॉलम्स असतात, त्याच्यामुळे साधारणपणे बैठकीची व्यवस्था कमी होते। जरी एखादा सभागृह मोठा आहे, एखादा हॉल मोठा आहे नेस्कोमधला, परंतु मध्ये जर कॉलम आले तर तेवढ्या खुर्च्या लावता येत नाही। परंतु हे 4 नंबरचा हॉल जो आम्ही आत्ता घेतला आहे, त्याच्यामध्ये अजिबात मध्ये कॉलम नाही आहेत। त्याच्यामुळे या सभागृहाची क्षमता साधारणपणे 22,000 खुर्च्या लागण्याची आहे आणि तेवढ्या खुर्च्या आम्ही लावलेल्या आहेत। परंतु माझा अंदाज असा आहे की या खुर्च्या देखील कमी पडतील। नक्कीच आज संध्याकाळी 4 वाजता आहेत 22,000 पेक्षा जास्त खुर्च्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये लावण्यात आली आहे। या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे हे सर्व कार्यकर्ते आहेत जे गटाध्यक्षांना त्यांना संबोधित करणार। मात्र या काय नेमकी बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन गजानन बालापूरकर, सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।